याला आपण वर्क एनर्जी थेरम म्हटलं. काय म्हटलं? वर्क एनर्जी थेरम. मग तुम्हाला कायनेटिक एनर्जी समजली का? कायनेटिक एनर्जी मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं काय बेटा? 1/2 mv चा स्क्वेअर. मग एनर्जी याचा अर्थ काय बेटा? युनिट काय येईल? जूल. अरे काय येईल बेटा? जूल. मग याचं युनिट काय येतंय? जूल. अरे काय येतंय? जूल. बेसिकली जर बघितलं तर या ग्राफ मध्ये मला वेगवेगळं मास आणि स्पीड दिलंय, त्यावरनं मला कायनेटिक एनर्जी काढायची. काय काढायची बेटा? कायनेटिक एनर्जी. लक्षात घ्या, पहिल्यांदा कार साठी मला मास दिलंय, कारचं मास दिलंय बेटा 2000 kg. अरे किती दिलंय बेटा? 2000 kg. आणि त्यानंतर स्पीड दिली आहे, त्याची वेलॉसिटी स्पीड किती आहे बेटा? 25 मीटर पर सेकंड. स्पीड म्हटल्यावर मीटर पर सेकंड. बेसिकली जर बघितलं तर कायनेटिक एनर्जी फाइंड करण्यासाठी मी काय करणार आहे बेटा? फॉर्म्युला आहे 1/2 mv चा स्क्वेअर. 1/2 m ची व्हॅल्यू किती बेटा? 2000. अरे बोला किती बेटा? 2000. v चा स्क्वेअर म्हणजे काय बेटा? 25 चा स्क्वेअर. बेसिक 2 ने जर याला कॅन्सल केलं इथं काय येतं बेटा? 1000. अरे किती येतं? 1000 इंटू 25 625. याने याला मल्टिप्लाय केलं तर 6 2 5 1 2 3 असं येत आहे. अरे येत आहे की नाही? समजतंय का बाळांनो? अरे येत आहे ना? याला एक छोटस काम करू बाळांनो. 1.1 2 3 4 5 तुम्ही असं लिहितो 625 इंटू 10 टू द पॉवर किती बेटा? 5. अरे काय येईल? पॉझिटिव्ह येईल. काय येईल? पॉझिटिव्ह. हे कशामध्ये येत आहे बेटा? जूल मध्ये. ही काय झाली? कायनेटिक एनर्जी ऑफ कार. कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड मध्ये बघा. सेकंड याच्यामध्ये मला काय दिलंय बेटा? रनिंग ऍथलेट्स हे दिलंय. मास किती दिलंय बेटा? 70 kg. 70 kg. आणि व्ही किती दिला रे बाळांनो? 10 मीटर पर सेकंड. सेम मला काय फाइंड आउट करायचं? कायनेटिक एनर्जी 1/2 mv चा स्क्वेअर. 1/2 m किती बेटा? 70 आणि व्ही काय येईल बेटा? 10 चा स्क्वेअर. अगदी सिंपल. याला 35 करून टाकू का? अरे 2 ने डिवाइड. 35 इंटू 1000. अरे किती येईल? 1000 येईल ना? 100 येईल का? 100 मल्टिप्लाय करणं काय अवघड आहे का? म्हणजे काय येईल रे बाळांनो? 3500. याला लिहिताना 1 2 3 म्हणजे काय येईल बेटा? 3.10 टू द पॉवर 3. हे काय येत आहे? जूल. अरे काय येत आहे? कळतंय का? समजतंय का? तिसरा, चौथा, पाचवा, सहावा तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. चला करा बरं लगेच.